आज डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामध्ये मानिनी, शारदाताई खूप खुश असतात. पार्थ पण खूप खुश असतो. काव्याला तो चिडवत असतो काही काही गोष्टींवरून. हे करत असताना नंदिनी आणि जीवा पण खूप हसायला लागतात. तेवढ्यातच आर्या इकडे त्यांच्या रूममध्ये येऊन ती लिगल डॉक्युमेंटची फाईल बाहेर काढते आणि तिला कळतच की ही फाईल आपल्याला लपवता येणार नाही. त्यामुळे ती जो कॉन्ट्रॅक्ट पेपर होता तो पेपर घेते आणि तो लपवते. इकडून वसवात्या तिच्याकडे लक्ष ठेवूनच असतात ही काय पेपर वगैरे चोरती, यांच्या फाईल मधले डॉक्युमेंट. आणि लगेच रम्याला फोन करून सांगतात. रम्या म्हणत असते हो ग, तिचं काहीतरी प्लॅन आहे तो तो आपल्याला नंतर कळेलच. ती म्हणत असते अगं पण पकडली गेली तर. रम्या म्हणत असते अगं ती मांजर खूप हुशार आहे, ती पकडली जाणार नाही आई, तू काळजी नको करू, फक्त तिच्याकडे लक्ष ठेव. इकडे मिथुन काका यांच्या डोहाळे जेवणाचे छान छान पोजेस देऊन फोटो काढत असतात. खूप छान पोज देतो पार्थ आणि काव्या पण. इकडे आई तू बाबा मी होणार ग हे गाणं लागलेलं असतं आणि हे गाण्यामध्ये सगळेच जण एन्जॉय करत असतात. आणि हे फोटो बघून तर सगळ्यांना खूप छान वाटत असतं. इकडे रम्यांनी वसवात त्याला सांगितलेलं असतं की ती जे काही करते त्याची शूटिंग काढून ठेव, म्हणजे आपल्याला त्याचा फायदा होईल. इकडे वसवात ते शूटिंग काढत काढत असतात आणि आर्य विचारच करत असते की हे जर असं झालं आणि यांच्याकडे कोणताही डॉक्युमेंट नसला तर नंदिनी कोणत्या याच्यावर प्रूव्ह करेल की ती त्या बाळाची आई आहे आणि माझा जो प्लॅन आहे तो साध्य होईल. बाळही माझं आणि जन्मजयही माझाच. आता हिचा प्लॅन हा खूप भरकटत चाललाय, पण यामध्ये नंदिनीचं बिचारीचं खूप नुकसान होणार आहे. प्रत्येक वेळेस तिला सहन करावं लागतंय, पण आता जीवा असं काही होऊ देणार नाही. इकडे शारदाताई म्हणत असतात की अगं जिलेबी जिलेबी निघली तर खूप छान झालं, पण यांच्याकडून नंतर पेढाच निघतो. आता तो म्हणत असतो पेढा जर निघला तर बेबो नाव ठेवायचं. आता विक्रांत म्हणत असतात हे काय तुमच्या आजकालच्या मुलांचं असले नावं बेबो वगैरे. तर तो म्हणत असतो नाही बाबा मी छान नावच ठेवलेलं आहे. इकडे जीवा म्हणत असतो अरे ती शोधा ना पहिले काय आहे तर. आता ते केळीच्या पानाखाली यांनी लपवलेलं असतं पेढा आणि जिलेबी. इकडे नंदिनी पण हसायला लागते. नंदिनीलाही थोडं पाहून ऑड फील होतंय की ज्या दिवशीचं डोहाळे जेवण करायचंय त्या दिवशी आता ते वसवात्यान ते एक्सपोज करणार आहे की हिने लावलेलं पोट ते खोटं पोट आहे. आता जीवा याला सगळ्यांना चिडवत असतो तेव्हा जीवा म्हणत असतो अरे काढा ना पटकन, आम्हाला पण आतुरता लागलेली आहे की बेबो होणार की बेबी होणार. तेवढ्यातच ते विचार करत असतात. काव्य म्हणत असते काय काढायचं हो परत. परत म्हणत असतो काहीही काढा आणि काहीही झालं तरी मला आनंदच आहे. आता विक्रम पण हसायला लागतात. इकडे ती बाजूला करते तर त्या केळीच्या पानाखाली पेढा असा असतो. आता हे काय हे मनाचे खेळ आहेत, जे व्हायचं ते नंतर वेगळंच होतं काहीतरी. इकडे ती नंदिनी नंदिनी हसायला लागते आणि काव्य म्हणत असते वाव छानच झालं. आता रम्या म्हणत असते काय हे यांचे वेडी चाळी चाललेत, काही कळत नाहीये. मानिनी म्हणत असते अरे बाळांनो एकमेकांना खाऊ घाला आता. मानिनी सतत सगळ्यांशी चांगलं बोलत असते, चांगलं वागत असते. नंदिनी पण म्हणत असते हो खाऊ घाला आता. आणि पार्थ तिला भरवत असतो. इकडे सर्वजण ते एन्जॉय करत असतात, पण वसुआत्या आणि रम्याच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. कारण रम्याचं पार्थवर प्रेम होतं आणि ते काही तिला सक्सेस करताच आलं नाही. इकडनं आर्या खाली गेल्याच्या नंतर वसुआत्या पण खाली यायला निघतात, पण त्यांचं लक्ष पूर्ण आर्याकडेच असतं की आर्या आता कुठे आहे, काय करते. इकडे नंदिनी बघते तर वसुआत्या वरती गेलेल्या होत्या आणि आर्या पण तिकडून येताना तिला दिसलेली होती. आता नंदिनीच्या जीवाला वेगळीच हुरहुर लागली. इकडे वसुहत्या रम्याला सांगतात अगं मी शूटिंग वगैरे काढून ठेवलीये. नंदिनी या सगळ्या कार्यक्रमामध्ये वरती एकदा जाऊन बघते की रूम मध्ये सगळं व्यवस्थित आहे ना आणि तिने काही डॉक्युमेंट वगैरे काही काढलेत का हे तिला असं बघायचं असतं. आणि ती बघते पण. नंतर रम्या म्हणते बघ ना नंदिनी गेली आता वरती, काहीतरी आलं हिच्या मनामध्ये नक्कीच. आता यांना या सगळ्यांचा खूप खोलवर विचार करतात आणि नंतर यांना कळतं की ही प्रेग्नेन्सी खोटी आहे. तर आर्याला नंदिनीचा आवाज येताच आर्या लगेच त्या कपाटाचं दार बंद करते आणि ते डॉक्युमेंट साडीच्या पदराखाली लपवते आणि निघून जाते. ती म्हणत असते अगं काही नाही मी वॉशरूमला आलेली होती ग. नंदिनी म्हणत असते अगं पण बाळाची काळजी घे, खाली पण रूम्स होत्याच ना काव्याची त्यांची, तो तुला वरती यायची काय गरज होती.
आर्या म्हणत असते, अगं नाही, मला तिथे कम्फर्टेबल वाटलं नसतं ना. आता ही कशी तुझी रूम आहे आणि तिथे मला काही वाटलं नाही एवढं, म्हणून मी आली ग. पण नंदिनी म्हणत असते, बरं ओके, जा मग आता खाली, पटकन सगळे वाट बघतायत. इकडे रम्या आणि वसवात्या खूप आनंदात असतात. लगेच नंदिनी ती गेल्याच्या नंतर नंदिनी कपाटाकडे बघते, तर कपाट लॉक असतं. बाकी पण रूम्स बघते ती, तर काही अस्ताव्यस्त झालेलं नसतं. त्यामुळे नंदिनी निश्वास सोडते आणि नंतर तिला असं वाटतं एकदा ती डॉक्युमेंट चेक करावे का. आणि ती बघते, तर तिला तेव्हाही ती फाईल बघून तिला असं वाटतं की फाईल इथेच आहे, म्हणजे काळजी करायचं काही काम नाही. पण नंतर ती जेव्हा फाईलमधले डॉक्युमेंटही बघावे आहे की नाही असं तिला वाटतं आणि ती चेन उघडायला जाते. तेवढ्यातच मानिनी तिला आवाज देते, नंदिनी, अगं ए बाळा, चल लवकर. लगेच नंदिनी म्हणते, हो आई, आणि फाईल गडबडीत ठेवून देते आणि खाली निघते जायला. पण आता तिच्या मनात हुरहुर लागली आणि ते सत्यच आहे की आर्या या सगळ्यांना खूप मोठ्या जाळ्यात अडकवणार आहे. रम्या खाली आल्याच्या नंतर वसवात त्याला बोलत असते, तेव्हा आर्या म्हणत असते की हे बघ, आता ती आणलेलं तिने डॉक्युमेंट ते पर्समध्ये लपवते, कुणालाही न दिसता. आणि तिला आठवत असतं तिने कसा तो पेपर काढला. तिने डायरेक्ट ते पॉलिथिनमध्ये असलेला तेच पेज फाडून घेतलं आणि कुणालाही समजलेलं नाहीये किंवा समजणारही नाही असं तिला वाटत असतं. आता इकडे ती येते खाली आणि बघते तर सगळी व्यवस्थित उभे असतात, त्यामुळे हिच्यावर कुणाला संशय येणार नाही असं ती आता वागत असते. रम्या ती उभी असतात तेव्हा तिथे जाऊन ती त्यांच्या मागे जाऊन उभी राहते आणि ते पेढा आणि बर्फी निघल्यामुळे ती आता जिलेबीचा तुकडा उचलते. तिला जीवाला खाऊ घालायचा असतो, पण ती पहिले काव्य आणि पार्थला खाऊ घालते आणि त्यांचं अभिनंदन करते. इकडे तो म्हणत असतो, हो हो चालेल, ठीक आहे, थँक्यू. नंतर ती मानिनीला खाऊ घालायला जाते आणि म्हणते, आई तुझं पण अभिनंदन, आता तू आजी होणार आहे ना सगळ्यांची. मग ते विक्रम म्हणत असतात, अगं तिला डबल घास दे जिलेबीचा, ती दोनदा आजी होणार आहे. आणि लगेच ती म्हणत असते हो, आणि विक्रम जवळ पण येते, विक्रमला पण खाऊ घालते. लगेच तिथे जीवा उभा असतो आणि जीवाला पण खाऊ घालते. हे सगळं बघून शारदाताई आणि नंदिनी या सगळ्यांना हे हिचं वागणं खूप खटकतं. आता जीवा म्हणत असतो, नको नको, खातो मी माझ्या हाताने. पण ती म्हणत असते, अरे घे रे, तिला तिच्या हाताने भरवायचं असतं. पण तरी जीवा स्वतःच्या हाताने तुकडा मोडतो आणि तोंडात तवा टाकतो. पण शारदाताईला खूप हुरहुर लागली, त्यांना त्यांच्या मुलीच्या संसाराची चिंता वाढली आता, की काही होणार तर नाही ना. इकडे नंदिनी बघत असते आणि पण जीवाला नेहमीच नंदिनीचा विचार असतो की नंदिनीला वाईट वाटतंय. आता जीवा आर्याला सोडून नंदिनीकडे जातो आणि तिला जिलेबीचा घास भरवतो. हे सगळं बघून शारदाताईला खूप आनंद होतो आणि ती पण जीवाला घास भरवते. जीवा म्हणत असतो, अगं नको, आपल्या डोहाळे जेवणाच्या दिवशी खाईल ना मी तुझ्या हाताने. पण ती म्हणते, घ्या ना जीवा थोडंसं. आता यांचं हे प्रेम बघून शारदाताईला खूप आनंद झालेला आहे की जीवा तरी नंदिनीचा विचार करतोय. इकडे काव्याला नंदिनी भरवायला जाते. काव्य म्हणत असते, ताई मला ना तुझ्या डोळे जेवणात पण असंच एन्जॉय करायचं आहे. आता जीवा हसून बघत असतो, पण यांच्या मनाला वेगळीच हुरहुर लागलेली असते की जेव्हा या सगळ्यांना हे सगळं कळेल तेव्हा कसं होईल. आता नंदिनी इकडे त्या फोटोकडे ते सुपात वगैरे फोटो काढत असते काव्या सूप वगैरे घेऊन. तेव्हा नंदिनी पण बघत असते की माझं पण असं झालं असतं तर किती बरं झालं असतं. हे सगळं करत असताना नंदिनीला खूप वाईट वाटतंय आणि हाच सीन त्यांनी खूप वेळ रंगवलाय. यांचे फोटोज काढण्याचे वेगवेगळे पोजेस देत आहेत आणि ते फोटो पण खूप छान आलेले आहेत दोघांचे पण. इकडे आर्या इकडे तिकडे बघते आणि ती देवाकडे येते, नंतर तिथून जायला निघते. रम्या आणि वसवात तिथे उभे असतात. रम्या म्हणत असते, ज्याच्यावर जीव लावावा तो वेगळ्याच माणसाला जीव लावतो. आणि हे बघताना किती वाईट वाटतं ना आपल्याला. आणि तिचा चेहरा कसा तरी होतो. आता वसवात्याला कळतं की रम्याचं पार्थवर प्रेम होतं, म्हणूनच रम्या असं बोलते. आणि आर्या बाजूला उभी असते, तिचा पण चेहरा कसा तरी होतो. आणि रम्या म्हणत असते, हो ना आर्या, असंच असतं ना ग, आपण ज्याच्यावर जीव लावावा त्याने जर दुसऱ्या माणसाला जीव लावला तर किती वाईट वाटतं ना. पण आर्या काहीच उत्तरही देत नाही आणि तिथून लगेच निघून जाते. रम्या म्हणत असते, अशी काय ही आपल्याला सतत टाळतीये,
हिच्या मनात काय आहे ते पण सांगत नाहीये. आणि काय काय समजावं काय हिचं. पण तरी आर्या या सगळ्यांना काहीच बोलत नाही आणि तिथून निघून जाते. पण आर्याच्या मनामध्ये आलेलं असतं की ही आपल्याबद्दलच बोलते, की हिला तर कळलं तर नसेल की माझं जीवावर प्रेम आहे आणि जीवाचं नंदिनीवर प्रेम आहे. आता ही सगळं जर यांना कळलं तर काय होईल. पण हिचा चेहरा बघून रम्याला अगदी संशय झालाय. आणि रम्या म्हणते पण, अगं तुझं काय चाललंय ना, ते आमच्यापासून कितीही लपवलं तरी आम्हाला कळतच बरं आर्या. इकडे पार्थ आणि काव्या खूप हसून हसून फोटो काढत असतात, वेगवेगळ्या पोजेस देत बोलत असतात एकमेकांना आणि हसत असतात. आता इकडे रम्याला खूप वाईट वाटलेलं असतं. आणि पुढील भागामध्ये गुरुजी त्यांच्या घरी येतात. हे सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा गुरुजी आल्याच्या नंतर सगळ्यांनाच खूप धक्का बसतो. गुरुजी म्हणत असतात, हे बघा आतापर्यंत सगळं चांगलं झालंय, पण 16 ऑगस्ट हा एक महाभयंकर दिवस आहे. की जसा की 16 डिसेंबर तुमच्या घरावर खूप मोठं संकट घेऊन आला होता, तसंच संकट 16 ऑगस्टलाही येणार आहे. आता आर्याची प्रीमॅच्युअर आता काव्याची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होते का, नंदिनीचं सत्य उघड झाल्याच्या नंतर काव्या कशी ते एक्सेप्ट करते, हे बघण्यासाठी पुढील भाग नक्की बघा. आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.